नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न मोस्ट IMP आणि सिलेक्टेड असणार आहेत. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन म्हणजेच परीक्षा ठेवलेली आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. हे सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होतील. ठीक आहे, या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरण सहित पाहणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न आहे बघा, तारपा हा कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार आहे. ठीक आहे, तारपा या ठिकाणी विचारण्यात आलेल. तर बघा, तारपा हा जो काही नृत्य प्रकार आहे तो मित्रांनो पालघर जिल्ह्यामधील आहे. पर्याय क्रमांक डी, पालघर या ठिकाणी प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार आहे कोणता? तारपा. ठीक आहे, तर मित्रांनो पालघरबद्दल बघा आणखी प्रश्न कोणते विचारले जातात ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पालघरची स्थापना विचारली जाते बघा 1 ऑगस्ट 2014. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2014ला पालघर या जिल्ह्याची स्थापना झाली. कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन? ठाणे या जिल्ह्यामधून विभाजन होऊन झालेले. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2014. त्यानंतर बघा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर बघा तारपा हा कोणत्या आदिवासी जमातीचा किंवा जातीचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे? तर बघा, तारपा हा वारली आदिवासींचा. ठीक आहे, वारली या आदिवासींचा हा पारंपरिक नृत्य प्रकार आहे तारपा. ठीक आहे, पालघर जिल्ह्यामधील. ठीक आहे, पालघरमधील किल्ले विचारलेले आहेत बघा. या ठिकाणी वसईचा किल्ला आणि अर्नाळ्याचा किल्ला हा पालघर जिल्ह्यामधील किल्ले आहेत. ठीक आहे, हे विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. त्यानंतर गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता बघा, पालघरमधील किंवा पालघरचे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणास म्हटले जाते? तर जव्हार. ठीक आहे, जव्हार हे जे ठिकाण आहे ते पालघरचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. जव्हार हे नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो पालघरबद्दल जे काही आपले प्रश्न बनतात ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. ठीक आहे, पालघरमध्ये किती तालुके आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, पालघरमध्ये किती तालुके आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो तुंगारेश्वर अभयारण्य बघा, तुंगारेश्वर अभयारण्य हे देखील पालघरमध्ये आहे. ठीक आहे, विचारलं कधी तर लक्षात असू द्या, तुंगारेश्वर अभयारण्य पालघर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी या ठिकाणी इक्वलिटी झाले. तर बघा, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी यालाच समतेचा पुतळा असं म्हटलं जातं. तर हा कोणाचा आहे? तर मित्रांनो हा कोणाचा आहे बघा, तर श्री रामानुजाचार्य. पर्याय क्रमांक डी, श्री रामानुजाचार्य यांचा आहे. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी कोणत्या ठिकाणी विचारलं? तर बघा, हैदराबाद या ठिकाणी आहे, तेलंगणामध्ये. ठीक आहे, याची उंची किती आहे विचारली तर बघा 216 फूट एवढी उंची आहे. ठीक आहे, तर मित्रांनो सेम प्रश्न बघा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबद्दल विचारला जाऊ शकतो. त्याला बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हटलं जातं. काय? स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर बघा तो कुठे आहे? गुजरात या राज्यामध्ये, केवाडिया या ठिकाणी. ठीक आहे, तर बघा याची उंची किती आहे मित्रांनो वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची? तर मीटरमध्ये 182 आणि फूटमध्ये विचारली तर 597 फूट एवढी त्या पुतळ्याची उंची आहे. कशाची? स्टॅच्यू ऑफ युनिटीची. ठीक आहे, आपली श्री रामानुजाचार्यांची किती आहे? 216 फूट. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हे स्पष्टीकरण सही पाहत आहोत आपण, शेवटी रिव्हिजन पाहणार आहोत. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. कोणती आहेत मित्रांनो? तर बघा प्रवाळ बेटे आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, प्रवाळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दुसरी महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? दुसरी कोणी जिंकलेली आहे मित्रांनो? तर बघा 2023च्या बऱ्याच पेपरला पहिली महिला महाराष्ट्र केसरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा दुसरी ही जी स्पर्धा आहे महिला महाराष्ट्र केसरी ही अमृता पुजारी हिने जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक सी, अमृता पुजारी ही महाराष्ट्राची दुसरी महिला महाराष्ट्र केसरी आहे. तिसरी जर विचारली तर बघा भाग्यश्री फंड ही महाराष्ट्राची तिसरी महिला महाराष्ट्र केसरी आहे. ठीक आहे, पहिली प्रतीक्षा बागडी, दुसरी अमृता पुजारी आणि तिसरी भाग्यश्री फंड. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? कोणता असतो मित्रांनो? सर्वांना माहीत असेल, लोह. पर्याय क्रमांक सी, लोह हा जो खनिज पदार्थ आहे तो रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये आढळून येतो.
त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडते? कोणत्या शहरात पार पडते मित्रांनो हिवाळी अधिवेशन? तर नागपूर या शहरामध्ये पार पडते. पर्याय क्रमांक सी नागपूर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो विधानसभेचे सभापती कोण आहेत? राहुल नार्वेकर. ठीक आहे. उपसभापती कोण आहेत? नरहरी झिरवळ. ठीक आहे. आता विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती मला कमेंट करून सांगायचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? कोकण विभागातील किल्ला कोणता आहे या ठिकाणी? तर बघा सुवर्णदुर्ग हा बघा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील किल्ला आहे सुवर्णदुर्ग. ठीक आहे. तर हा कोकणातील किल्ला आहे. सिंहगड कुठे आहे? बघा पुणे. त्यानंतर प्रतापगड सातारा, शिवनेरी पुणे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे 2024ची G20 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? मित्रांनो कोणत्या देशात होणार आहे? तर बघा ब्राझील या देशामध्ये होणार आहे. पर्याय क्रमांक बी ब्राझील या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 2023ची कुठे झाली होती? आपल्या भारतामध्ये झाली होती. ठीक आहे. त्याच्या आधीची इंडोनेशिया बाली या ठिकाणी झाली होती आणि आता ही ब्राझीलमध्ये होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार कोण बनलेले आहेत? भाजपा या पक्षाचे पहिले कोण बनलेले आहेत? तर बघा मुकेश दलाल हे भाजपाचे देशातील पहिले बिनविरोध खासदार बनलेले आहेत. तसेच सर्व पक्षांचा विचार केला तर 2012 नंतर बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार बनलेले आहेत कोण? मुकेश दलाल 2012 नंतर सर्व पक्षांमध्ये. आणि जर भाजपचा विचार केला तर आतापर्यंतचे पहिले आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सिट्रोएन इंडियाने खालीलपैकी कोणास ब्रँड ॲम्बेसिडर बनवले आहे? मित्रांनो सिट्रोएन ही बघा वाहन बनवणारी कंपनी आहे. तर हिने बघा नुकतंच भारतामध्ये एंट्री करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर त्यांनी भारतामध्ये ब्रँड ॲम्बेसिडर कोणाला बनवलेले आहे? तर MS धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याला बनवलेलं आहे. ठीक आहे. राजदूत. तर मित्रांनो मागील काही दिवस आपण बघतोय MS धोनी हे नाव चर्चेमध्ये असल्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हा प्रश्न तर लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, सिट्रोएन इंडियाचा ब्रँड ॲम्बेसिडर MS धोनी. परंतु त्या व्यतिरिक्त बघा प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात ते आपण कव्हर करून घेऊया. तर बघा या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महेंद्रसिंग धोनी IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळतो? ठीक आहे. CSK म्हणजे चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळतो. नव्हे तर तो 5 वर्ष जिंकलेला आहे. कप्तानी या संघाची करून 5 IPL CSKने जिंकलेले आहेत. म्हणजेच महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये चेन्नई सुपर किंग्स बघा 5 वेळा विजयी झालेली आहे. ठीक आहे. IPL मध्ये. ओके. तर मित्रांनो महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये म्हणजेच कप्तानीमध्ये भारताने 2011चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकलेला आहे. एक दिवसीय. ठीक आहे. त्यानंतर 2007चा T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. ठीक आहे. या ICCच्या तिन्ही ट्रॉफी महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा विचारलं जाऊ शकते 300 बळी घेणारा जगातील पहिला यष्टिरक्षक कोण? तर बघा महेंद्रसिंग धोनी हा 300 बळी घेणारा जगातील पहिला यष्टिरक्षक बनलेला आहे. यष्टिरक्षक म्हणजे काय? विकेट कीपर जो स्टंपच्या मागे उभा राहतो. ठीक आहे. तर मित्रांनो हा 300 बळी घेणारा महेंद्रसिंग धोनी पहिला बनलेला आहे. त्यानंतर बघा 7000 धावा करणारा जगातील पहिला यष्टिरक्षक कोण? हा प्रश्न विचारला तर MS धोनी हा 7000 धावा करणारा जगातील पहिला यष्टिरक्षक किंवा विकेट कीपर आहे. ठीक आहे. एवढे प्रश्न धोनीवर विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता? तर या ठिकाणी बघा मित्रांनो बृहस्पती बृहस्पती म्हणजे कोणता ग्रह? तर बघा गुरु. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते. तर या ठिकाणी गुरु ग्रहाला बृहस्पती म्हटलं जातं. त्यामुळे बघा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर बृहस्पती किंवा गुरु. ठीक आहे. तर मित्रांनो 2023ला एक प्रश्न विचारला होता बघा, सर्वात मोठा उपग्रह गॅनिमेड हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर बघा गॅनिमेड हा जो सर्वात मोठा उपग्रह आहे तो बघा गुरु किंवा बृहस्पती या ग्रहाचा उपग्रह आहे. ठीक आहे. तर प्रश्न बघा सर्वात मोठा आहे तर बृहस्पती किंवा गुरु, जर सर्वात लहान विचारलं तर बुध असणार आहे. ओके.
त्यानंतर प्रश्न आहे, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर बघा, लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे. लिओन या ठिकाणी आहे फ्रान्समध्ये इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय आहे. ठीक आहे. वॉशिंग्टन DC कोणते आहे? तर बघा, जागतिक बँकेचे आहे. काठमांडू या ठिकाणी कोणते आहे? तर सार्क या संघटने आहेत. सार्क या संघटनेचे आहे. ठीक आहे. जिनिवाला किती जे काही महत्त्वाचे मुख्यालय आहे ते मला कमेंट करून सांगायचे. ठीक आहे. जिनिवा या ठिकाणी असलेले जे काही मुख्यालय आहे ते मला कमेंट करून सांगायचे तुम्ही. त्यानंतर प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याला IGI देखील म्हटलं जातं. तर प्रश्नामध्ये बघा, IGI आलं तर कन्फ्यूज होऊ नका. तर या विमानतळाचा बघा जगामध्ये 10वा क्रमांक लागतो सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून. ठीक आहे. आपल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा. ठीक आहे. दिल्ली या ठिकाणी आहे हे विमानतळ. ओके. प्रश्न असा पण विचारलेला आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. याचा जगात 10वा क्रमांक लागतो व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये. आता पहिला कोणाचा लागतो? तर अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला लागतो. दुबईचा दुसरा लागतो. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दुसरा लागतो आणि IGIचा 10वा लागतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग. ठीक आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. तिथेच मित्रांनो भीमा या नदीचा उगम होतो. ठीक आहे. भीमा या नदीचा उगम याच ठिकाणी होतो. ठीक आहे. महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत असा सेपरेट प्रश्न विचारला जातो. तर 5 आहेत. बघा, 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र आहेत. त्यामध्ये औंढा नागनाथ, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर आणि महाबळेश्वर. ठीक आहे. हे 5 जे काही ज्योतिर्लिंग आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, PV सिंधू हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? PV सिंधू, तर हे नाव आहे बघा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित. ठीक आहे. पर्याय क्रमांक B बॅडमिंटन या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, PV सिंधू या बघा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली व एकमेव भारतीय आहे. ठीक आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली व एकमेव भारतीय कोण आहे? PV सिंधू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पुस्तक आणि लेखक यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती आपल्याला ओळखायची आहे? तर मित्रांनो, ययाती ही वि. स. खांडेकरांची कादंबरी आहे. श्रीमान योगी ही जी कादंबरी आहे ती रणजित देसाई यांची कादंबरी आहे. ठीक आहे. या ठिकाणी ही जोडीची जी काही जोडी आहे चुकीची आहे. मृत्युंजय ही मोस्ट रिपीटेड कादंबरी शिवाजी सावंत यांची आहे. महानायक ही विश्वास पाटील यांची आहे. तर बघा, आपले योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक B श्रीमान योगी ही कादंबरी प्रल्हाद केशव अत्रे यांची नसून बघा रणजित देसाई यांची आहे. ठीक आहे. रणजित देसाई यांची कादंबरी आहे श्रीमान योगी. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी तुमचे स्पष्टीकरण सहित 40 ते 50 प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. तर आता या व्हिडिओवर आपण एक रिव्हिजन घेऊया जी तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असेल. तर बघा, 16 पैकी त्या रिव्हिजनमध्ये तुम्हाला 16चे 16 उत्तरं योग्यपणे देता आली पाहिजे. ठीक आहे. किती जणांना जमतात ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ओके. सर्वांनी रिव्हिजन शेवटपर्यंत बघायचे आहे, त्यामध्ये फायदा तुमचाच आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी प्रश्न वाचला की लगेच उत्तर तुम्ही मनामध्ये गेस करायचं आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे किती उत्तरं तुम्हाला द्यायला जमली कमेंट करून सांगायचं. या ठिकाणी बघा प्रश्न पहिला आहे, तारपा हा कोणत्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पारंपरिक नृत्य प्रकार आहे? तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D पालघर. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी किंवा समतेचा पुतळा हा कोणाचा आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D श्री रामानुजाचार्य. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. काय आहेत? पर्याय क्रमांक A प्रवाळ बेटे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दुसरी महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकली? तर पर्याय क्रमांक C अमृता पुजारी हिने दुसरी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो? कोणता असतो? पर्याय क्रमांक C लोह योग्य उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात पार पडते? कुठे पार पडते? पर्याय क्रमांक सी, नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे? कोणता आहे? तर पर्याय क्रमांक सी, सुवर्णदुर्ग. पुढील प्रश्न आहे, 2024ची G20 शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? पर्याय क्रमांक बी, ब्राझील योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, भाजपचे देशातील पहिले बिनविरोध खासदार कोण बनले आहेत? कोण बनलेले आहेत? पर्याय क्रमांक ए, मुकेश दलाल हे बनलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, सिट्रोएन इंडियाने खालीलपैकी कोणास ब्रँड ॲम्बेसिडर बनवले आहे? कोणास बनवले आहे? पर्याय क्रमांक सी, MS धोनी यांना बनवलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक डी, बृहस्पती. पुढील प्रश्न आहे, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? कोठे आहे? पर्याय क्रमांक बी, लिओन, फ्रान्स. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? तर बघा 10वा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक बी, पुणे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, PV सिंधू हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक बी, बॅडमिंटन. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक बी, श्रीमान योगी प्रल्हाद केशव अत्रे ही चुकीची जोडी आहे. श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्न आणि त्यामध्ये स्पष्टीकरणसहित 40+ प्रश्न आपले या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. तर किती बरोबर उत्तरं द्यायला जमली तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओला एक लाईक, एक शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. दररोज 5 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. अभ्यास चालू राहू द्यायचा आहे. ग्राउंड चालू राहू द्यायचं आहे. धन्यवाद.